सप्रेम नमस्कार मित्रांनो, मी महेश अरबावी @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही कर्नाटक जिल्हा बेळगाव रामदुर्ग तालुक्यातील श्री क्षेत्र गोडची या वीरभद्र मंदिराला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. मित्रांनो, आम्ही आमचा प्रवास गडिंग्लजपासून सुरू केलो. गडिंग्लज, कोप्पळ, गविसिद्धेश्वर मठ, त्याचबरोबर अंजनाद्री पर्वत, कोडल संगम, महाकोट, बदामी आणि शेवटला आता आम्ही या ठिकाणी श्री क्षेत्र गोडचीला आलेलो आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन. मी आता कमानीतून आतल्या बाजूला आलेलो आहे. वीरभद्राचा रथ कमानीच्या आत आल्यानंतर आपल्याला दिसत आहे. हे आपण या ठिकाणी पाहत आहात. या मंदिराचा परिसर हा अशा पद्धतीचा आहे. आपल्याला गणपतीची मूर्ती दिसत आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक कोरीव शिल्प दिसत आहे. बाजूला मंदिराचं ऑफिस आहे. हे ऊद कापूर जाळण्यासाठी धुनी आहे. मंदिराला तेल अर्पण करण्यासाठी या ठिकाणी केलं जातं. तर मित्रांनो, प्रवेश कमानातून आत आल्यानंतर या मंदिराचे भव्य कमान म्हणजेच नगारखाना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि वरच्या बाजूला श्री वीरभद्र देवालय गोडची असं लिहिण्यात आलेलं आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात. मी आता मंदिरात प्रवेश करत आहे. प्रवेशाचा भव्य असा हा नगारखाना आपण या ठिकाणी पाहतात आणि हे टोलीजंग दरवाजे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. हा एक मोठासा झुंबर या नगरखान्यात आपल्याला दिसून येतो आणि हा प्रवेशाचा हुंबरा आहे आणि मी आता आत निघत आहे. प्रवेश केल्यानंतर आपल्याला या मंदिराची दीपमाळ दिसून येते. मंदिराचा समोर सभा मंडप आहे आणि मंदिराच्या शिखराचं आपल्याला या ठिकाणी दर्शन होत आहे आणि समोरच आपल्याला या ठिकाणी वीरभद्राचं दर्शन होणार आहे. बाजूला भद्रकाली देवस्थान आहे. मंदिरात दर्शनासाठी जात आहे. आणि समोरच्या बाजूला गर्भगृहात आपल्याला वीरभद्राचं दर्शन होत आहे. या ठिकाणी एक मोठी घंटा आपल्याला दिसून येते आहे. मंदिराच्या बाजूचं हे प्रसादालय आहे. गोडचे येथील वीरभद्रेश्वर मंदिरात आम्ही आता आलेलो आहोत. या ठिकाणी अशा पद्धतीनं लोक देणगी वगैरे देत असतात सुखाशिदा आणि या ठिकाणी प्रसादालय आहे आणि आम्ही आता प्रसाद घेणार आहोत. वीरभद्रेश्वर मंदिरातलं हे प्रसादालय आहे. गोडचे येथील मंदिरात मला अशा पद्धतीचा प्रसाद मिळाला. या प्रसादामध्ये भात, खीर आणि पुरणाच्या करंज्या मला मिळाल्या आणि मी आता प्रसाद घेत आहे. मंडळी या ठिकाणी प्रसाद घेत आहेत. या प्रसादालयामध्ये संतांच्या फोटो आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. सकाळी 11 ते 2:30 आणि रात्री 8 ते 9:30 हा प्रसाद या ठिकाणी वाटप केला जातो. या ठिकाणी हात धुण्यासाठी आणि ताट धुण्यासाठी चावीची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या वीरभद्र मंदिराचे हे भक्त निवास आहेत. येण्यासाठी एसटी बसची सोय आहे. खालच्या बाजूला विविध स्टॉल्स आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. या ठिकाणी पूजेसाठी लागणारे सगळे साहित्य, त्याचबरोबर खेळण्या
या सर्व पद्धतीचे स्टॉल्स या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. निवासस्थानाच्या खाली या ठिकाणी आपल्याला विविध दुकानं दिसत आहेत आणि त्याचबरोबर समोरच्या बाजूला चहा नाश्त्याची सोय देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येते. मंदिरासमोरचं हे भव्य असं पार्किंग आहे. मी या ठिकाणी विभूती घेतलो आणि पुढच्या प्रवासाला निघालो. गडिंग्लज पासून अनेक गुड्डी म्हणजे अंजनेय गुड्डा आणि त्याचबरोबर कुडल संगमला निघालेलो आहोत आणि हे आमचं रोड ट्रिप असणार आहे. नमस्कार मित्रांनो, आम्ही विधान चौक या इमारतीच्या शेजारी असलेल्या पेट्रोल पंप जवळ आता आम्ही पेट्रोल भरण्यासाठी थांबलेलो आहोत. हे दगड अतिशय योग्यरित्या या ठिकाणी आहेत हे आपण पाहत आहात. आता आम्ही या ठिकाणी गविसिद्धेश्वर रथाजवळ आलेलो आहोत आणि रथाचा परिसर या ठिकाणी आलेले भाविक भक्तांच्या या गाड्या आपण पाहतात. महादासो म्हणजे प्रसादालय या ठिकाणी मी प्रसाद घेण्यासाठी निघालेलो आहोत. सर्व भक्तजन अशा पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी प्रसाद घेत असताना आपण पाहतात. अतिशय सुंदर प्रसाद आहे. डोंगरावर हा आपल्याला मठ दिसून येतो आणि मठाचे एक खांब आपल्याला दिसून येतात. कोप्पळ जिल्ह्यातील अंजनाद्री पर्वताला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी असलेल्या हनुमान देवस्थानला भेट देऊन आम्ही अंजनेय पर्वताच्या खालच्या बाजूला आहोत. आपल्याला श्रीरामाची ही मूर्ती दिसत आहे. या ठिकाणी आम्ही हनुमानाच्या पादुकाचं दर्शन घेत आहोत. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. या ठिकाणी श्रीरामाचं दर्शन आणि त्याचबरोबर बालअंजनेयाच्या पादुकाचं दर्शन घेत आहोत. या ठिकाणी आपल्याला दर्शन होत आहे. मी सर्व मित्रमंडळी अंजनेय स्वामीचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. पवनपुत्र हनुमान की जय, बजरंग बली की जय. मित्रांनो, अंजनाद्री पर्वताचं दर्शन घेऊन आम्ही कुडल संगम या ठिकाणी मुक्कामला आलो. या ठिकाणी कृष्णा मलप्रभा नदीघाटावर स्नान करून महात्मा बसवेश्वरांच्या समाधी स्थानाचं दर्शन घेतलो. त्याचबरोबर प्रसिद्ध अशा चालुक्य कालखंडातील संगमनाथाचं दर्शन घेतलो आणि शरण मेळ्यामध्ये सहभागी झालो. कुडल संगम जिल्हा बागलकोट, कर्नाटक या ठिकाणी आलेलो आहोत. बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यातील महाकोट म्हणजे शिव मंदिराला भेट देण्यासाठी आलेलो आहे. समोर अशा पद्धतीनं भाजी भाकरी विकणारे अनेक स्टॉल्स आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, महाकोट मंदिर आणि मंदिरांचा समूह हे 6व्या आणि 7व्या शतकात चालुक्य कालखंडात बांधण्यात आलेले नागर आणि द्रविड शैलीतील मंदिरांचा समूह आहे. या मंदिराचं मुख्य आकर्षण असलेलं हे विष्णू पुष्करणी आहे. याच्या मध्यभागी पंचमुखी शिवलिंग आहे.
आपल्यासमोर अशा पद्धतीचा हा डोंगर परिसर बदामीचा दिसून येतो. अशा पद्धतीच्या लेण्या आपल्याला या ठिकाणी आढळून येतोय. दिसून येतात. ते बाहेरच्या बाजूने अशा पद्धतीचे आहेत. विष्णूचा महाअवतार आपल्याला दिसत आहे. अशा पद्धतीनं खालून वरच्या बाजूला मी आलेलो आहे. बाहुबलीची मूर्ती आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, आम्ही आमचा प्रवास गडिंग्लज जिल्हा कोल्हापूरपासून सुरू केलो आणि येथून संकेश्वर, बेळगाव, हुबळी, कोप्पळ येथील गविसिद्धेश्वर मठ, त्यानंतर अंजनाद्री पर्वत, तिथून पुढील संगमला मुक्काम लावलो. त्यानंतर महाकोट, बदामी आणि आता वीरभद्र मंदिर गोडची या ठिकाणी आम्ही आमचा प्रवास समाप्त करत आहोत. मित्रांनो, या संपूर्ण प्रवासाचा व्हिडिओ 5 भागात आहे. ते संपूर्ण 5 भाग पहा, जेणेकरून तुम्हाला या प्रवासात मार्गदर्शन ठरेल. मित्रांनो, श्री वीरभद्रेश्वर देवस्थान श्री क्षेत्र गोडची हे कर्नाटक जिल्हा बेळगाव, तालुका रामदुर्गमध्ये आहे. या ठिकाणी तुम्ही कोणत्याही आपल्या वाहनाने येऊ शकता. या ठिकाणी येण्यासाठी ST बसची सोय आहे. त्याचबरोबर राहण्या खाण्यापिण्याची सोय देखील या ठिकाणी उत्तम प्रकारे आहे. या ठिकाणी प्रसाद मिळतो. या ठिकाणी भक्तांच्यासाठी निवासालय आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी याच ठिकाणी थांबवत आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन.